हाय, हॅलो, हाव आर यू? कसे आहात? आणि आपल्या या सीरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण या सीरीजमध्ये बघत आहोत वेगवेगळ्या जिओग्राफिकल बॉडीज ज्याच्यामध्ये आपण महासागरांपासून सुरुवात केली होती आणि आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत खंडांपर्यंत. आणि आजच्या सीरीजमध्ये आपण बघणार आहोत जगातला 5वा सर्वात मोठा खंड, जो बेसिकली महत्त्वाचा आहे नॉट जस्ट बिकॉज इट इज व्हेरी मच ज्याला आपण म्हणतो डायव्हर्स आणि इकॉनॉमिकली वेल्दी आहे म्हणून, परंतु हा असा एक खंड आहे त्याने पूर्ण जगावर कधी ना कधी राज्य केलेलं आहे. ॲब्सोल्युटली इट इज नन अदर दॅन युरोप. सो युरोपबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आणि बेसिकली लक्षात घ्यायचं आहे की युरोपचेच लोक जगभरामध्ये का पसरले. ठीक आहे, यामागे पण एक लॉजिक आहे. ते लॉजिक आज आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ॲब्सोल्युटली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपले दररोजचे सेशन सायंकाळी 7 वाजता असतात. आपण त्या सेशन्समध्ये वेगवेगळे टॉपिक्स रिवाईज करत असतो आणि त्यांवर आधारित प्रश्नोत्तरे घेत असतो. शेजारी दिलेला आहे इथं, हां, दिलेला आहे तुम्हाला QR कोड, जो आपल्या टेलिग्राम चॅनलवर घेऊन जातो. दॅट इज पूनम मॅम टेक्स्टबुक नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, जिथं सर्व लाईव्ह अपडेट्स जे आहे ते तुम्हाला मिळत असतात. सो त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि वर दिला आहे तुम्हाला कुपन कोड, दॅट इज पूनम पवार, टू गेट अ मॅक्झिमम डिस्काउंट बेनिफिट. डेफिनेटली यूज माय कुपन कोड, ठीक आहे, और यूज एनी फॅकल्टी कुपन कोड बट इफ यू यूज माइन दॅट विल बी रिअली ग्रेट. ओके, सो आज आपण बघणार आहोत युरोप विषयी. आता युरोप विषयी समजून घ्यायचं झालं तर तुम्हाला वाटेल की दे आर व्हेरी मच पॉवरफुल आणि त्यांच्यामध्ये खूप सारी एनर्जी होती आणि दे वर व्हेरी मच, ज्याला आपण म्हणतो की दे वर मोर ब्रेनियक, दे वर मोर इंटेलिजंट. असतलं काही नाही आहे. ठीक आहे, आता पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की एखादी गोष्ट जर एखाद्या व्यक्तीकडे नसेल तर तो मिळवण्यासाठी धडपड करत असतो. ठीक आहे, हीच धडपड. आणि एखाद्या व्यक्तीकडे जरी खूप असेल तर त्याला त्याची काही फार किंमत नसते, किंवा किंमत असण्यापेक्षा त्याला त्याच्यासाठी असं फार विशेष एफर्ट्स घ्यायची गरज नसते. सिमिलर गोष्ट जी आहे, सिमिलर कहाणी जी आहे ती युरोप या खंडाची आहे. इथे लक्षात घ्यायचं आहे की युरोप खंडातलेच लोक जगभरामध्ये का पसरले, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे युरोपचं लोकेशन. इट इज जगातील एकमेव खंड ज्या खंडामध्ये एकही वाळवंट नाहीये. ठीक आहे, आणि ह्या खंडातले लोक तुम्हाला पूर्ण जगभरामध्ये पसरलेले दिसतात. आणि याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे याचं लोकेशन. युरोप हा जो खंड आहे तो उत्तर गोलार्धातील समशीतोष्ण आणि शीत कटिबद्धामध्ये येणारा देश आहे. ठीक आहे, कॉन्टिनेंट आहे. ठीक आहे, आता शीत कटिबद्ध आणि समशीतोष्ण कटिबद्ध म्हणजे इट्स लाईक की बेसिकली विंटर सगळीकडे स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, परंतु ऊन ॲज सच त्यांच्याकडे नाहीये. म्हणजे काय, तर वर्षभर हवामान हे उबदार असतं. जास्तीत जास्त वाढून वाढून कितीपर्यंत जातं, 30 पर्यंत जातं. ठीक आहे, परंतु ॲव्हरेज टेम्परेचर नेवर रायझेस अबव 30-35. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, इट्स लाईक की एक उबदारपणा असतो, नॉट टू हीटेड, नॉट टू कोल्ड, आणि मस्त मस्त असा युरोप आहे. परंतु ह्या टू कोल्डवाल्या टॉपिकमुळे इथं त्यांचं घोडं अडतं. म्हणजे काय, तर पहिली गोष्ट युरोपच्या बाबतीमध्ये लक्षात घेण्यासारखी आहे की युरोपचा जो सर्फेस आहे तो चढ उताराचा आहे. म्हणजे काय, तर सायबेरियाचे प्लेन्स आणि जर्मनी आणि फ्रान्सचे प्लेन्स जर सोडले तर युरोपमध्ये ॲज नॉर्थ युरोपियन तुम्हाला हे प्लेन्स दिसत असतील. तर बेसिकली हे जे नॉर्थ युरोपियन प्लेन्स आहेत ते प्लेन्स सोडले तर युरोपमध्ये इवन अशा जमिनी नाही आहे. ठीक आहे, आणि ज्या जमिनी आहेत त्या आयदर आहेत फिनलंड वगैरे साईडला. ठीक आहे, जिथं ऑलमोस्ट वर्षभर बर्फाचा प्रभाव जास्त असतो, बिकॉज इट कम्स अंडर शीत कटिबद्ध. यामुळे काय होतं की बेसिकली यांच्याकडे अन्नधान्याचं उत्पादनाला कुठेतरी लिमिटेशन आहे. ठीक आहे, किंवा मग यांच्याकडे प्रायमरी गुड्स ज्याला म्हणतात त्या प्रायमरी गुड्सच्या बाबतीमध्ये कुठेतरी एक ज्याला आपण म्हणतो की लिमिटेशन्स आहे. यामुळे काय झालं की ह्या लोकांना अन्नधान्यासाठी दुसऱ्या कंट्रीजवर अवलंबून राहावं लागलं. आता दुसऱ्या कंट्रीज कोणत्या झाल्या बरं, तर दॅट वॉज अस. ठीक आहे, आज झाले, ब्राझील झालं, किंवा इट्स लाईक की देर इज ह्यूज नंबर ऑफ कंट्रीज ज्याच्यामध्ये बेसिकली त्यांना भरपूर असे संसाधनं मिळत गेले. आता काय झालेलं आहे की ज्यांच्याकडे जे नाही आहे ते शोधण्यासाठी युजली भांडतो. आता यांच्याकडे शेती नाही आहे. ठीक आहे, मग शेती नसल्यामुळे काय होतं की आपल्याकडची कशी लार्जेस्ट पॉप्युलेशन ही शेतीवर आधारित व्यवसाय करते. तर इथं काय झालेलं आहे माहिती आहे का, इथे शेती नसल्यामुळे इथे शेतीवर आधारित पॉप्युलेशन तयारच झालेली. ठीक आहे, इट्स लाईक की देर इज व्हेरी लिमिटेड
शेती आधारित पॉप्युलेशन. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी पॉप्युलेशन जी आहे ती बेसिकली इनोव्हेटिव्ह माइंड तयार करते. म्हणजे काय, तर बेसिकली कामधंदे काही नसतील तर माणसाचं डोकं हे नको त्या ठिकाणी खूप घुसत असतं आणि या नको त्याच अवस्थेमध्ये बेसिकली यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना आल्या आणि त्यातून इंडस्ट्रियलायझेशन सारख्या कन्सेप्ट जे आहे, लाईक बल्बची गरज का पडली, जर तुमचं चिमणीने काम होत होतं, परंतु इथले की काम नाही ना, तो इथले की लेट्स डिस्कवर बल्ब. ठीक आहे. जोक सपाट, परंतु लक्षात घ्यायचे की दे हॅव टू इन्व्हेस्ट देमसेल्फ इन अ डिफरंट ऍक्टिव्हिटी बिकॉज दे डिड नॉट हॅव ॲग्रेरियन सोसायटी. ठीक आहे. त्यामुळे त्यांना त्यांचं डोकं दुसऱ्या गोष्टींमध्ये घालणं खूप गरजेचं पडलं आणि त्यातून ज्या इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट येत गेल्या त्यातून बेसिकली ह्या खंडाने पूर्ण जगावर राज्य केलेलं आहे. बेसिकली इथे लक्षात घेण्यासारखी ही गोष्ट आहे की युरोपचे खूप सारे कंट्रीज असे आहे ज्या ठिकाणी थंड किंवा हिवाळा हा प्रचंड जास्त असतो आणि अशा वेळेला पण ह्या लोकांना बेसिकली दुसरीकडे सेटल होणं हे जास्त बेटर राहतं. कारण की बेसिकली थंडीमध्ये कोणताच व्यवसाय शक्य नसतो, रादर तुम्हाला बाहेर पडणंही फार शक्य नसतं. अशा वेळेला हे लोक जे आहे ते इतर ठिकाणी मायग्रेट झाले जिथं वॉर्म टेम्परेचर वगैरे होतं. त्यातल्या काही लोकांनी तिथली सिटिझनशिप स्वीकारली, अदरवाईज त्यांना तुमचं सिटिझन करून घेतलं आणि त्या कंट्रीवर रूल करण्याचं काम जे आहे ते यांनी केलं. लाईकवाईज इंडियामध्ये पण ब्रिटिशर्स किंवा जे युरोपियन्स आले होते दे वर मोर इंटरेस्टेड इन स्पायसेस आणि ग्रेन्स. ठीक आहे. ॲज वेल ॲज कॉटन वगैरे त्यांनी मग आपल्याकडे उगवणं चालू केलं अँड देन त्यांना इंडस्ट्रियल फायदा जो आहे तो व्हायला लागला. म्हणजे काय, तर बेसिकली युरोपियन्स वर ऑलवेज डिपेंडंट ऑन अदर्स. ठीक आहे. आणि ह्यामुळे काय झालेलं आहे की त्यांना कुठेतरी तो एक्सपान्शनिस्ट किंवा साम्राज्यवादी अप्रोच स्वीकारल्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. आता युरोपचं मूलभूत ओळख करून द्यायची झाली तर एवढीच आहे की जगाच्या भूमीपैकी 65% जागा जी आहे ती युरोपची आहे. लोकसंख्या फक्त 74 कोटी आहे, आपल्यापेक्षा खूप कमी आहे. ठीक आहे. देश किती आहेत तर 44 देश आहे. उत्तरेला आर्टिक महासागर, मध्यभागी उत्तरेला आर्टिक, मध्यभागी तुम्हाला बाल्टिक सी बघायला मिळतो. त्यानंतर पूर्वेला त्यांचा मोस्टली तुम्हाला बघायला मिळतो रशिया, कझाकिस्तान. त्यानंतर खाली तुम्हाला टर्की सारख्या कंट्रीज बघायला मिळतात, कॉकेशियस माउंटेन बघायला मिळतं आणि दक्षिणेला आफ्रिकन कॉन्टिनेंटशी सेपरेट करणारे एक मोठं सरोवर तुम्हाला बघायला मिळतं ज्याला आपण भूमध्य समुद्र ह्या नावाने ओळखतो आणि पश्चिमेला आहे नॉर्थ अटलांटिक ओशन. ठीक आहे. इथे लक्षात ठेवायचे की काही नॅचरल बाउंड्रीज सुद्धा आहे जी युरोपला एशिया आणि आफ्रिकेशी सेपरेट करतात. यात नॅचरल बाउंड्रीमध्ये येतं दॅट इज उरल माउंटन, जे रशियाला 2 तुकड्यांमध्ये डिवाइड करतं. त्याचा पूर्वेकडचा पार्ट जो आहे तो एशियामध्ये येतो, त्या पश्चिमेकडचा पार्ट जो आहे तो युरोपमध्ये येतो. कझाकिस्तान पुन्हा उरल माउंटेनच यांना सेपरेट करण्याचं काम करतो. पश्चिमेकडचा पार्ट जो आहे तो पुन्हा युरोपमध्ये येतो, पूर्वेकडचा पार्ट त्याचा एशियामध्ये येतो. त्यानंतर कॉकेशियस माउंटेन आहे, ह्या ठिकाणी असलेली अर्मेनिया, त्यानंतर अझरबैजान आणि जॉर्जिया सारख्या कंट्रीच्या आहे. यांचे 2 विभाजन होतं या कॉकेशियस माउंटेनमुळे. त्याच्यामुळे उत्तरेकडचा पार्ट हा युरोपमध्ये येतो, दक्षिणेकडचा पार्ट हा एशियामध्ये येतो. त्यानंतर वी हॅव टर्की. ठीक आहे. टर्की आणि टर्कीचा एक पार्ट हा युरोपमध्ये आहे आणि याला सेपरेट करणारं एक छोटूसे चॅनलचं नाव आहे स्ट्रेट ऑफ बॉस्फरस आणि दक्षिणेला तुम्हाला बघायला मिळतं ह्यूज मेडिटेरियन सी आणि त्यानंतर आहे यू कम टू स्पेन. ठीक आहे. आता स्पेन आणि आफ्रिकेच्या दरम्यान तुम्हाला बघायला मिळते स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर, जी बेसिकली अटलांटिक आणि मेडिटेरियन सीला सेपरेट करण्याचं काम करते. म्हणजे काय, तर युरोपचे ॲज सच असे पॉलिटिकल बाउंड्रीजपेक्षा युरोपमध्ये मोस्ट ऑफ द नॅचरल बाउंड्रीज ज्या आहेत त्या तयार झालेल्या तुम्हाला बघायला मिळतात आणि या नॅचरल बाउंड्री बेसिकली ह्या कॉन्टिनेंटला एक वेगळी आयडेंटिटी देण्याचं ही काम करतात, ज्याचा परिणाम तुम्हाला कल्चरल डिफरन्सेसवर पण झालेला बघायला मिळतो. ॲज वेल ॲज जर युरोपचं भौगोलिक वैशिष्ट्य बघायला गेलं तर युरोपमधली सर्वात हायेस्ट माउंटेन रेंज जी आहे दॅट इज आल्प्स. बेसिकली पुन्हा यंग फोल्ड माउंटेन आहे जशी आपली हिमालय आहे, जी स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्लोवेनिया ह्या कंट्रीजमध्ये पसरलेली आहे. उरल माउंटेन जी युरोप आणि एशियाला सेपरेट करण्याचं काम करते आणि कार्पेथियन माउंटेन जी बेसिकली मध्य व पूर्व युरोपमध्ये पसरलेली आहे आणि इथंच तुम्हाला बोलन हाइट्स आणि बाल्कन प्रदेश जो आहे तो बघायला मिळतो. नद्या आणि सरोवरे कोणते महत्त्वाचे आहेत तर युरोपमधील सर्वाधिक देशांमधून वाहणारी, नॉट जस्ट युरोपमधील परंतु जगातील सर्वाधिक जास्त देशांमधून वाहणारी जी नदी आहे जी 10 देश क्रॉस करते दॅट इज डॅन्यूब रिव्हर.
देन राईन रिव्हर जी जर्मनी आणि नेदरलँडमध्ये महत्त्वाची रिव्हर आहे. वोल्गा नदी जी युरोपमधील सर्वात लांब नदी आहे, जी रशियाची इकॉनॉमीसाठी खूप महत्त्वाची आहे. अँड देन लाडोगा सरोवर जे रशियामध्ये आहे आणि युरोपमधलं सर्वात मोठं सरोवर समजलं जातं. वाळवंटांचाच विचार करायला गेला तर युरोपमध्ये लकीली देर इज नो वाळवंट, सो उंट तर ऑब्व्हियसली नसणार आहे. परंतु ह्या ठिकाणी काही फ्रोझन सेक्शन बघायला मिळतात जे मोस्टली तुम्हाला टुंड्रा रिजन दॅट इज स्वीडन आणि नॉर्वेच्या साईडला बघायला मिळतात. परंतु ॲज जसे सँड्यून्स वगैरे ह्या ठिकाणी बघायला मिळत नाही, कारण की बऱ्यापैकी हराभरा असा हा कॉन्टिनेंट आहे. हवामानाचा विचार करायला गेला तर समशीतोष्ण कटिबद्ध मी तुम्हाला म्हटली की हा मोस्ट ऑफ द टेम्परेट रिजनमध्ये येणारा कॉन्टिनेंट आहे. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन हे समशीतोष्ण कटिबद्धात येतात. थंड वातावरणामध्ये स्कॅन्डिनेव्हियन कंट्री येतात, ज्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, फिनलंड सारख्या कंट्रीज येतात. भूमध्य हवामानामध्ये दक्षिण युरोपमधल्या कंट्री येतात, ज्याच्यामध्ये इटली, स्पेन आणि ग्रीस येतात. आणि आर्टिक हवामानामध्ये जे पूर्णपणे आर्टिकमध्ये आहे दॅट इज उत्तर युरोपमधले आईसलँड आणि रशियाचा उत्तरेकडचा भाग. ओके, वनस्पतींचाच विचार करायला झाला तर मेजॉरिटी पार्ट जो आहे तो ग्रासलँडने कव्हर झालेला आहे. परंतु या ठिकाणी तुम्हाला काही जंगलही बघायला मिळतात, ज्यातले मोस्ट ऑफ दी जंगल जे आहे ते बोरियल स्वरूपाचे आहे, जे तुम्हाला टुंड्रा क्षेत्रामध्ये बघायला मिळतात. समशीतोष्ण जंगल तुम्हाला युजली पश्चिम आणि मध्य युरोपमध्ये बघायला मिळतात. तर भूमध्य वनस्पती ज्याच्यामध्ये ऑलिव्ह, द्राक्ष, वाईन वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला युजली भूमध्य समुद्राच्या आसपासच्या भागामध्ये बघायला मिळतात. याच्यामध्ये ऑलिव्ह, सायप्रस, द्राक्ष यांच्यासाठी ही कंट्रीज आहे ते प्रसिद्ध आहे. ठीक आहे. इतिहासाचा विचार करायला गेला तर ग्रीक आणि रोमन साम्राज्याने एक काळ गाजवला होता. त्यानंतर ब्रिटिशांनी उरलेला सगळा काळ गाजवला आहे. ठीक आहे. मोस्ट ऑफ दी जगातील सर्वच कंट्रीजवर यांनी काही ना काही कारणासाठी ज्याला आपण म्हणतो की इंट्रूड करण्याचं कामं केलेली आहे, ढवळाढवळ करण्याची कामं केलेली आहे. आणि बेसिकली ह्या माध्यमातून ते बऱ्यापैकी त्यांचा धर्माचा पण प्रचार करत होते. अगदी इनिशियल स्टेजला जर बघितलं तर बेसिकली लक्षात घ्यायचं आहे की त्यांची प्रायमरी नीड जी होती ती होती की बेसिकली आपल्याला मसाले पाहिजे, आपल्याला धान्य पाहिजे. परंतु इट्स लाईक विथ दॅट दे वर ऑल्सो इंटरेस्टेड की आता पोचलोच आहोत तर त्याला धर्माचं पण प्रवचन करून देऊयात. आणि अशा पद्धतीने बऱ्यापैकी धार्मिक प्रचार करण्याचं काम जे आहे ते सुद्धा युरोपियननी केलेलं दिसतं. प्रथम आणि द्वितीय महायुद्धामध्ये मोस्ट इन्व्हॉल्ड कंट्री कोणत्या आहे असं म्हणायला गेलं तर बेसिकली दॅट वॉज द युरोपियन कंट्री. युरोप कायम भांडत राहिलेला आहे आणि कायम साम्राज्यवादी राहिलेला आहे. परंतु इट्स लाईक की जरीसुद्धा डिरेक्टली त्यांची बॉर्डर लागत नसेल तरी जपानला मात्र त्यांनी बऱ्यापैकी ज्याला आपण म्हणतो की इट्स लाईक खाया ना पिया, इट्स लाईक की ग्लास तोडा बाराना असं काहीतरी आहे ना. ठीक आहे. सो ह्या पद्धतीने त्यांना इन्व्हॉल्व करताना तुम्ही दिसू शकता. सो बेसिकली आर्थिक आणि राजकीय स्थिती काय आहे. सो साधारण युरोपियन युनियनच्या अंडर युरोपच्या बऱ्याचशा कंट्रीज येतात. 27 देशांचा आर्थिक आणि राजकीय गट आहे. 20 देशांनी युरो ही करन्सी स्वीकारलेली आहे. जर्मनी जी आहे युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. रादर सर्वात मोठी ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर सुद्धा जर्मनी आहे. त्यानंतर फ्रान्स कृषी आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे. युनायटेड किंगडम बँकिंग आणि सेवा क्षेत्रासाठी महत्त्वाचं आहे. जर पर्यावरण आणि हवामान बदलामुळे तयार होणाऱ्या आव्हानांचा विचार करायला गेला तर बऱ्याचशा नॉर्थमध्ये असलेल्या ग्लेशियर्स जे आहे ते मेल्ट होत आहे आणि या मेल्टिंगमुळे बऱ्यापैकी नवीन पार्ट जो आहे तो एक्सपोज होत आहे आणि त्यामुळे ग्रीनरीमुळे पुन्हा हवामान बदल जे आहे ते घडून येत आहे. प्रदूषण ॲज अ सेड की औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि ह्यामुळे प्रदूषणासारखी समस्या जी आहे ती भागामध्ये सातत्याने वाढताना बघायला मिळत आहे. लोकसंख्येचा एक प्रॉब्लेम आहे की की आपल्याकडे लोकसंख्या वाढत आहे त्याचा प्रश्न आहे. परंतु यांची लोकसंख्या ही जास्तीत जास्त म्हातारी होत आहे आणि जेवढा म्हणावा तेवढा ग्रोथ रेट नसल्यामुळे भविष्यामध्ये ह्या लोकांना इतर देशांवर लोकसंख्येसाठी पण अवलंबून राहावं लागतं की काय अशी परिस्थिती मे बी उद्भवू शकते. आणि राजकीय अस्थिरता ही कायम बघायला मिळते आणि त्यात पण युक्रेन वगैरे हे जे वॉर्स चाललेले आहेत त्यामुळे राजकीय अस्थिरता तुम्हाला मोस्ट ऑफ दी दक्षिण पूर्व भागामध्ये बघायला मिळते. ॲज वेल ॲज ब्रेक्झिट नंतर युरोपियन युनियनची आव्हानं जी आहेत ती वाढलेली दिसतात. कारण की एक मोठा गट जो होता, गट म्हणण्यापेक्षा एक मोठा कॉन्ट्रीब्युटर जो होता त्यांनी युरोपियन युनियनमधून माघार घेतलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा ही राजकीय अस्थिरता जी आहे ती तयार होताना दिसते. जर तुम्हाला फिरायला जायचं कधी चान्सेस मिळाला तर ह्या 4-5 ठिकाणी तुम्ही नक्की जा, ज्याच्यामध्ये आयफेल टॉवर आहे जे पॅरिसचं एक प्रतीक आहे. त्यानंतर कोलिसियम आहे इटलीमध्ये जे रोमन साम्राज्याचा अवशेष आहे.
बकिंगहम पॅलेस ब्रिटिश राजघराण्याचा राजवाडा आहे. सेंट पीटर्सबर्ग ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. आणि नॉर्दर्न लाईट्स बघायला तर नक्की जा, कारण की हे रेअरेस्ट ऑफ द रेअर ओकेशनमध्ये बघायला मिळतं. आणि जे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये बघायला मिळतं, आईसलँड, रशिया, देन नॉर्वे, फिनलँड, ह्या ठिकाणी हे प्रिटी लाईट्स जे आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. युरोप इतिहास गाजवण्यामध्ये तर पुढे होताच, परंतु युरोपने इंडस्ट्रियलायझेशनमधून सुद्धा आपली छाप जगभरामध्ये सोडलेली आहे. आणि बेसिकली युरोपसारख्याच कॉन्टिनेंटमधून कुठेतरी एक इनोव्हेटिव्ह जनरेशनचा निर्मिती झाली आणि ह्यातूनच बेसिकली जगाला कुठेतरी डेव्हलपमेंटच्या दिशेने, किंवा ज्याला आपण म्हणतो की इनोव्हेशनच्या दिशेने लोटण्याचं काम जे आहे ते युरोपने केलेलं आहे. अशाच वेगवेगळ्या कॉन्टिनेंटचा आपण रेफरन्स घेत राहणार आहोत. राज्यसेवा 4.0 नंतर आता आपण लवकरच लॉन्च केलेली आहे 5.0 ही बॅच. त्याबद्दल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे. या बॅचला नक्की एनरोल करा. ॲज वेल एज MPSC 2025 NCERT फाउंडेशन बॅच पण आपल्याकडे आहे. या बॅचसाठी तुम्हाला फक्त NCERT आणि त्यातले महत्त्वाचे टॉपिक्स जे आहे ते कव्हर करून घेतले जाणार आहे. आणि लवकरच आपण MPSC कंबाईंडसाठी स्पेशल बॅच जी आहे ती लॉन्च करत आहोत. सो नक्की या बॅचेसला एनरोल करा. आपण दररोज सायंकाळी भेटतच जातोय. ॲज वेल एज पुढचा कॉन्टिनेंट घेऊन पण मी तुमच्यासमोर लवकरच येणार आहे. टिल देन, बाय बाय अँड हॅव अ ग्रेट डे.